पावसाळ्यातली माझी सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे मस्तपैकी क्रिस्पी गरमागरम तळलेली आळूवडी. आणि आळू जर का आपल्या घरचा असेल तर क्या बात! आळूची जाणू शेतीच तयार झाली आहे माझ्या गच्चीवर. तर चला आपण व्हिडिओची सुरुवात करूयात. सगळ्यात आधी इकडे मी घेतलेला आहे चिंचेचा कोळ आणि त्यामध्ये मी घालणार आहे गूळ. तर गूळ घालताना बघा, गुळाला मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि मग मी तो गूळ मोजलाय चमच्याने. सगळ्या गोष्टींची मेजरमेंट तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा दिसेल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. मेजरमेंट मी तुम्हाला ग्रॅम्समध्ये आणि चमच्याने किंवा कपाने अशी दोन्ही दिलेली आहे. आता चिंच गूळ आपली बरोबर झाली की नाही हे जर का तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही थोडंसं चाखून बघू शकता. मी मेजरमेंट तुम्हाला परफेक्ट दिलेलं आहे, पण तरी तुम्हाला जर का वाटत असेल तर तुम्ही चाखू शकता. आता इकडे मी आलं, लसूण आणि मिरची घेतली आणि त्याचं मी वाटण करून घेते. वाटताना मी असं काही फार पाणी वगैरे नाही वापरले. असं थोडंसं आपल्याला खडबडीत वाटण असतं ना तसं मिळालं तरी चालतं, काही हरकत नाही. आता मी इकडे बेसन घेतले. बेसन चाळून घेणं खूप गरजेचं आहे. काय होतं, की पावसाळ्यामध्ये बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये थोड्या गाठी तयार होतात. त्यामुळे बेसन हे मी चाळून घेतले छान. त्याच्यानंतर त्याच चाळणीतनं मी थोडंसं तांदळाचं पीठ सुद्धा चाळून घेतलंय, जेणेकरून आपली जी वडी आहे ती मस्त क्रिस्पी होणार आहे. आता हे सगळं मिक्स करून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये मसाले घालूयात. तर त्यासाठी मी हिंग घातला आहे, लाल मिरचीची पावडर घातलेली आहे, तशीच जी धण्याची पूड असते ती घातलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे हळद आणि सगळ्यात छान एक क्रंच देतो ते म्हणजे तीळ. तर तीळ वापरायचे आहेत आपल्याला ह्याच्यामध्ये आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मिक्स करायच्या आहेत. चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर मीठ सुद्धा तुम्ही नंतर जेव्हा पीठ बनवता ना, तेव्हा तुम्ही थोडंसं चाखून बघू शकता. आता जो चिंचेचा आणि गुळाचा आपण एक मिश्रण तयार केलेलं त्याच्यातच मी तेल घातले आणि जो आपण खरडा तयार केलेला ना मिरची, आलं, लसणाचा तोही त्याच्यात घातलाय. आता ह्याच्यामध्ये मी जे आपण पीठ तयार केले, सुकं पीठ ज्याच्यामध्ये सगळे मसाले घातले, ते ह्याच्यामध्ये मी मिक्स करणार आहे. तर हे बघा, असं पहिले आपण मिक्स करून घ्यायचं आणि जसं लागेल तसं ह्याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे. पाणी आपल्याला लागणारच आहे, कारण चिंचेचा कोळ जो होता तो काही एवढा नसतो, की ज्याच्यात सगळं पीठ आपलं भिजू शकेल. त्यामुळे पाण्याचा वापर करायचा. पण पाण्याचा वापर करताना थोडं-थोडं पाणी घालायचं. म्हणजे आपल्याला जे आपलं मिश्रण आहे ना, ते एकदम असं पातळ पण नाही करायचं आणि फार जाड सुद्धा नाही ठेवायचं. त्यामुळे मी तुम्हाला नंतर त्याची कन्सिस्टन्सी दाखवेनच पुढे. पण बघा, असं थोडं-थोडं पाणी घालून मी हे मिश्रण बनवते. तुम्हाला जर का माझे व्हिडिओज आवडत असतील, तर चॅनलला लाईक करा. म्हणजे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. तसंच माझ्या ह्या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. हाईप केले की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. आणि आता बघा आपण आलोय वरती, कारण की आपल्याला पानं घेऊन जायची आहेत. आज ना खूप पाऊस पडत होता. म्हणजे मी आज व्हिडिओ शूट करायचं असं ठरवलं आणि पाऊस एवढा सुरू झाला की मला गच्चीतच येता येत नव्हतं. मग मी म्हटलं की पहिले आपण जे बेसन वगैरे आहे ना ते चाळून घेऊयात, त्याची रेसिपी शूट करून घेऊयात. पाऊस जसा थांबेल तसा वरती येऊ. बघा मस्त पानं छान भिजलेली आहेत पाण्याने आणि इकडे मी मस्त फ्रेश आळू काढून घेऊन जाते. तर ही आपली आळूची शेती ह्याकरता झाली आहे, कारण की आपण त्याला व्यवस्थित खत-पाणी केलंय, व्यवस्थित छान ग्रो बॅगमध्ये लावलेलं आहे. तर तुम्ही माझे गार्डनचे व्हिडिओज नक्की चेक करा. तुम्हाला पण छान-छान भाज्या लावायच्या असतील, तर ते व्हिडिओज नक्की चेक करा. तर चला आता आपण ह्या आळूला घेऊन किचनमध्ये आलेलो आहे. आता किचनमध्ये मी ह्याला कसं तयार करायची पानं हे तुम्हाला दाखवते. देठं मी काढून टाकलेली आहेत सगळ्याची आणि धुवून घेतलंय आळू. धुवून घेतल्यानंतर मी त्याला पुसलंय आणि पुसल्यानंतर आता बघा ह्या आळूच्या पानाला ना मागे अशा मोठ्या शिरा असतात. त्या शिरा आपल्याला काढून टाकायच्यात. इकडे तुम्हाला थोडीशी शार्प अशी सुरी वापरायची आहे, पण काम करताना सावधान, कारण की पटकन सुरी जर का सरकली तर आपल्या बोटाला लागू शकतं. त्यामुळे जरा हळू करा हे आणि असं करून जी फक्त मधली एक जाड शीर असते ती आणि बाजूच्या 2 असतात त्या, अशा त्या आपल्याला काढून घ्यायच्यात. बाकीच्या ज्या शिरा आहेत ना, त्या आपण लाटणं फिरवून घेणार आहोत, मग त्या बरोबर होतील. आता मी तुम्हाला ते सुद्धा दाखवेन. तर हे बघा मी शिरा काढून घेतल्यात आणि ह्याच्यावर मी मस्तपैकी लाटणं फिरवून घेतलंय, जेणेकरून आपलं पान जे आहे ते फ्लॅट होईल आणि व्यवस्थित तयार होईल. तर हे आहे पानाची तयारी. आपल्याला वडी लावायच्या आधी सगळी पानं जी आहेत ती अशी तयार करून घ्यायची आहेत. पानाची तुम्ही साईज बघताय ना किती छान आहे आणि हे आपलं ऑर्गॅनिक आहे. ह्याला आपण काही असं दुसरं केमिकल खत घालत नाही आणि एवढी सुंदर आपली पानं झालेली आहेत, की हे बघा. आता मी आज जी वडी लावणार आहे ना, तर मी 2 लोंढे लावणार आहे. एका लोंढ्यामध्ये 7 पानं वापरणार आहे आणि दुसऱ्यामध्ये 7 पानं. आता हे बघा इकडे मी तुम्हाला दाखवते, की आपलं पीठ बघा. ह्याची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला म्हटलेलं मी तुम्हाला दाखवेन. जसं स्प्रेड होईल तेवढी कन्सिस्टन्सी पाहिजे.
खूप पातळ पण नाही आणि एकदम घट्ट जाड सुद्धा नाही. आता बघा मी असं बोटाने लावलंय, पण मी हाताने त्याला पसरवणार आहे. आपल्याला खूप जाड पीठ नाही लावायचे. पातळ असा थर लावायचा आहे आपल्याला, कारण आपण सगळ्या पानांना लावणार आहोत. खूप जास्ती पीठ लावलं तर त्या पानांची सगळी मजा निघून जाईल. आता बघा मी जसं पान पहिलं ठेवलं, त्याच्या उलटं मी दुसरं पान ठेवलं. म्हणजे काय, की पानाचं टोक माझ्याकडे होतं पहिल्या पानाचं, दुसऱ्या पानाचं टोक मी भिंतीच्या दिशेला ठेवले, माझ्यापासून लांब ठेवले. तर अशीच आपल्याला पानं लावायची. आता बघा 2 पानं मी अशी लावली. आता तिसरं पान मी काय करणार आहे, थोडं बाजूला लावणार आहे, अगदी मध्ये नाही लावणार. म्हणजे हे बघा, परत ते उलटंच, म्हणजे आता त्याचं टोक माझ्याकडे आलं. एक पान असं लावायचं जे टोक आपल्याकडे, दुसरं पान त्याचं टोक आपल्याहून लांब, तिसरं पान परत टोक आपल्याकडे, चौथं पानाचं टोक आपल्यापासून लांब, असं आपल्याला लावायचंय. आता ह्याचं बघा, ह्याला मी थोडंसं उजव्या बाजूला लावलंय. आता दुसरं पान आहे ते मी थोडंसं डाव्या बाजूला लावेन. म्हणजे एकदम मध्ये नाही लावली आहेत मी ही पानं. नाहीतर काय होतं कधी-कधी, की एकदम मध्ये लावली, की मध्ये वडी जी आहे ती थोडी जाड होते. तर मग त्याला हे सोल्युशन आहे, की आपण थोडीशी पानं बाजू-बाजूने लावायची. मग आता त्याच्यानंतर ती खालची जी 2 पानं आहेत त्याच्यामध्ये मी हे पान लावलंय. ठीक आहे. म्हणजे आता आपण किती पानं लावली आहेत? तर 4 पानं आपण लावली. हे 5वं पान होतं. आता हे 6वं पान. 6वं पान पण ह्या 2 पानांच्या मध्ये लावायचं. आणि आपला जो एक पान आपल्या एका पानाचा टोक आपल्या बाजूला आणि एका पानाचं दुसऱ्या बाजूला, हे तसंच सतत करत राहायचं. आणि आता 7वं पान जे मी लावणार आहे ते मी मधोमध लावणार आहे. हे बघा 7वं पान एकदम मधोमध लावलेलं आहे आणि आता त्याला सुद्धा आपण पीठ लावून घेणार आहोत. त्याच्यानंतर वडी कशी गुंडाळायची हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. म्हणजे ती सुटणार नाही. आता एकदम आपलं शेवटचं पान आहे ना, ते सुद्धा आतमध्ये दुमडलं गेलं पाहिजे. तर हे बघा शेवटचं पान पण मी व्यवस्थित आतमध्ये दुमडून घेतलेलं आहे, नाहीतर मग ते सुटेल. आणि मग ह्याच्यावर सुद्धा आपल्याला पीठ लावायचं आहे. थोडंसंच लावायचं, खूप जास्ती पण नाही, पण ते लावायचं म्हणजे जे ते चिटकून राहणार. आता ह्याच्या पण खालचं जे पान आहे ते मी बघून घेतलंय आणि त्याला एकदम व्यवस्थित दुमडून घेतलंय. आता ह्याला सुद्धा पीठ लावणार आहे मी. आणि जेव्हा आपण वडी लावतो ना, तेव्हा मेन काय असतं, की आपल्याला ती घट्ट लावायची असते. मी पुढे तुम्हाला व्हिडिओत दाखवेनच. हे बघा, आता इकडून पण मी फोल्ड केलाय आणि त्याला सुद्धा थोडंसं पीठ लावून घ्यायचं. पीठ लावल्याने काय होतं, की हे एकदम व्यवस्थित एकामेकांना पकडून राहतं. वडी तुमची सुटणार नाही. आता इकडून माझ्या बाजूने सुद्धा मी तसाच फोल्ड करून घेतलेला आहे पहिले आणि त्याला पण मी थोडं पीठ लावून घेते. आता आपण व्यवस्थित पहिले सगळं ॲडजस्ट करून घ्यायचं. कुठून बाहेर वगैरे येत असलं असं आपल्याला वाटलं तर फोल्ड करून घ्यायचं. हे बघा मी इकडून थोडं फोल्ड केलं आणि आता काय करायचं, की आता आपल्याला वडी जेव्हा पूर्ण रोल करायची आहे, ठीक आहे? तर त्याला व्यवस्थित आपल्याकडे, आपल्या अंगाकडे त्याला ओढत जायचं आणि घट्ट अशी त्याला रोल करायची. मध्ये-मध्ये थोडंसं असं आपण पीठ लावायचं आणि आपल्याकडे खेचत-खेचत छान घट्ट त्याचा रोल तयार करायचा. जेणेकरून तुमची आळूवडी जेव्हा तुम्ही स्टीम कराल, तेव्हा पण ती सुटणार नाही आणि छान घट्ट अशी वडी तयार होईल. बघा किती मस्त घट्ट आपण ह्याचा लोंढा तयार करतोय आणि किती मोठा आणि छान झालाय बघा. तुम्हाला ह्या व्हिडिओत कळत नसेल ना, तरी पुढे मी स्टीम करायला ठेवेन तेव्हा कळेल. आणि असे मी 2 तयार केलेले आहेत. आता हे जे मी तुम्हाला आज सगळं प्रमाण सांगितलंय ना, ह्याने साधारण तुमची ना 1 किलो ते 1100 ग्रॅमची वडी तयार होणार आहे. आता हे छान आपले तयार झालेले आहेत बघा लोणचे. आता मी इकडे स्टीमर घेतला आणि त्याला तेल लावतेय. आता माझ्याकडे मोठा स्टीमर आहे, कारण की मी ऑर्डर्स वगैरे घेते, मोदक करते खूप. तर त्यामुळे माझ्याकडे मोठा स्टीमर आहे. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल तुम्ही त्याच्यात करू शकता. आणि ह्या वड्यांना मी आता बांधून घेतेय. आता खरं तर मी ना नेहमी करताना असं हे बांधत नाही. पण ही एक चांगली ट्रिक आहे. जर का तुम्हाला असं वाटत असेल की आपली वडी सुटू शकते, तुम्ही बांधू शकता. फुलपुडीचा वगैरे दोरा असतो ना, त्याने बांधा. माझ्याकडे आता नव्हता, तर मी बारीक दोऱ्याने बांधले. फक्त तुम्हाला दाखवायसाठी मी हे बांधले आणि एका बाजूला मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आता स्टीमरमध्ये वड्या ठेवल्या बघा, किती मस्त मोठी लोंढे तयार झालेले आणि छान मोठे-मोठे आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत. तर आता ह्याला आपण ठेवणार आहोत स्टीमरवर आणि मी गॅस मोठा ठेवून एक अर्धा तास तरी मी 30 मिनिट्ससाठी त्याला स्टीम करणार आहे. 30 मिनिटं झालेली आहेत. वडी एकदम छान स्टीम झालेली आहे. तिला बाजूला काढून ठेवेन आणि थंड करून घेईन. थंड झाल्यानंतर आपल्याला ह्याचा दोरा जो आहे कापून घ्यायचा आहे आणि तुम्ही वडी जर का बघाल तर किती छान घट्ट अशी राहिलेली आहे वडी. कुठूनही उघडलेली नाहीये, सुटली नाहीये. मस्त अशा वड्या तयार झालेल्या आहेत. आपण त्याला कापून घेऊयात. तर कापताना देखील आपल्याला हे बघायचंय की फार जाड किंवा फार पातळ असं आपल्याला ते कापता कामा नाही. खूप तुम्ही पातळ
कापल्यात ना तर त्या एकदम कुरकुरीत होतील आणि त्या चांगल्या लागणार नाहीत. थोड्या जळक्या पण होतात कधी-कधी आणि जास्ती जाड्या कापल्यात तरी त्या मऊ-मऊ होतील. म्हणून छान अशा मीडियम साइजच्या कापा. तेल गरम करायला ठेवलेलं मी. चेक करून घेतलं की व्यवस्थित गरम झालंय की नाही. व्यवस्थित गरम झाल्यावर त्याच्यामध्ये आपण वड्या सोडणार आहोत. डीप फ्राय करायच्या आपल्याला वड्या. मी गॅसची जी आच असते ती जनरली मीडियम ठेवते. कारण लो ठेवली की तुमची वडी जी आहे ती तेलकट होणार. जास्ती तुम्ही ठेवली तर वरनं अशी करपणार वडी. आतून ती होणार नाही व्यवस्थित. त्यामुळे मीडियम आचेवर आपल्याला दोन्हीकडनं वड्यांना थोडं-थोडं उलटून छान असं खरपूस तळून घ्यायचंय. मस्त अगदी छान त्याचा रंग बघा असा गोल्डन ब्राउन असा मस्त रंग आलेला आहे. वड्या तळून झालेल्या आहेत. एकदम छान क्रिस्पी झालेल्या आहेत. तुम्हाला कशा वाटल्या तर नक्की लिहून पाठवा. माझी रेसिपी नक्की ट्राय करा. भेटूयात आपण एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.